कृष्ण हरि, जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय हो कृष्ण हरि, जय राम जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय हो जय जय राम विकिता गोरस घ्यामणे हरि, विकिता गोरस घ्यामणे हरि, विकिता गोरस घामने गोरस घामने हरि, विकिता गोरस घामने हरि, गोरस घामने हरि, कोणिए के भुलगी नारी, कोनिए के भुलगे नारी, कोणिए के भुलगी नारी, कोनिए के भुलगे नारी, विकिता गोरस घ्यामणे हरि, विकिता गोरस घ्यामणे हरि, विकिता गोरस घामने हरि, विकिता गोरस घामने हरि, विकिता गोरस घामने हरि, विकिता गोरस घामने हरि, देखिला डोळा बैसला मनी, देखिला डोळा बैसला मनी, देखिला डोळा बैसला मनी, देखिला डोळा बैसला मनी, तोची वदनी उच्चारी, 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 आपुलियाचा विसर भोळा, आपुलियाचा विसर भोळा, आपुलियाचा विसर भोळा, आपुलियाचा विसर भोळा, गोविंद कळा कवतुके, गोविंद कळा कवतुके, गोविंद कळा कौतुके, गोविंद कळा कौतुके, गोविंद कळा कौतुके, गोविंद कळा कौतुके, देखिला डोळा बैसला मनी, देखिला डोळा बैसला मनी, डोळा बैसला मनी, देखिला डोळा बैसला मनी, तोची वदनी उच्चारी, 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 तुका म्हणे हासे जन, तुका म्हणे हासे जन, तुका म्हणे हासे जन, तुका म्हणे हासे जन, नाही कान तये ठाई, नाही कान तये ठाई, नाही कान तळे ठाई, नाही कान तळे ठाई, नाही कान तळे ठाई, नाही कान तळे ठाई, देखिला डोळा बैसला मनी, बैसला मनी, देखिला डोळा बैसला मनी, देखिला डोळा बैसला मनी, तोची वदनी उच्चारी, 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 विठोबा रखुमाई, भजन करा सर्वांनी, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, ताली वाजवायची, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई, जय जय
जय ठोबा रखमाई जय 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 ठोबा रखमाई जय 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 ठोबा रखमाई ठोबा रखमाई जय ठोबा रखमाई ठोबा रखमाई पुण्य की भूल दिनारी पुण्य की भूल दिनारी पुण्य की भूल पुण्य की भूल दिनारी पुण्य की भूल दिनारी पुण्य की भूल दिनारी
डोळा बैसला मनी डोळा बैसला मनी विठ्ठल 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 टाळी बाजवा टाळी विठ्ठल 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 बोला पुंडलीक वरदा श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज सोमेश्वर भगवान सद्गुरु गजानन महाराज की जय। राधा विठ्ठल 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 बोला पुंडलीक वरदा श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की जय। कोणी एक भुलली नारी कोणी एक भुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी देखिला डोळा बैसला मनी तोची वदने उच्चार आपुल्याचा विसर भोळा गोविंद कळा कवतुके देखिला डोळा बैसला म्हणी तोची वदनी उच्चारी तुका म्हणे हासे जन नाही कान तये ठाई देखिला डोळा बैसला म्हणी तोची वदनी उच्चारी महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रै समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दौ परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् नमो विठ्ठल राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा।
नमो चंद्रभागा नमो पुंडलिका नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू दुसरे चरण संतांची या दुसरे चरण संतांची या दुसरे चरण संतांची या दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू कथेचा विस्तारू त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू दुसरे त्यांच्या कृपा कथेचा विस्तारू त्यांच्या कृपा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरे मी कला कुसरी काहीच नेणे बोलितो वचने अति भाविका तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरे एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरे नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति मंगल भवन मंगलहारी द्रवहु सुदशरथ जर बिहारी पुनि पुनि कीर्तनि हो सुनी सुनाए निरखे प्यास बुझते न बुझाए सीताराम चरित अति पावन मधुर सुरसु अरुअति मन भावन राम सिया राम सिया राम जय राम राम सिया राम सिया राम प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग वैराग्याचे मूर्तिवंत पुतळे देहू निवासी जगद्गुरु तुकोबाराय महाराज
यांचा काल्याच्या प्रकरणामधला उत्कृष्ट असा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. या अभंगातला प्रतिपाद्य विषय असा आहे, जगद्गुरु तुकोबाराय एका निष्ठावंत परमार्थिकाचं वर्णन करतात. विठाला विठाला बोला पुंडलीक वरदा श्री ज्ञानदेव सद्गुरु गजानन महाराज की जय. या अभंगामधला प्रतिपाद्य विषय असा आहे, संक्षिप्त स्वरूपामध्ये त्याचा अर्थ सांगून आपल्याला पुढे जायचं आहे. कोणी एकी भुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी. एका गोकुळामधल्या त्या गवळणीचं वर्णन तुकोबाराय या ठिकाणी करतात आहे. डोक्यावर दही दूध असताना मुखामध्ये शब्द आहेत, मुखामध्ये आणि स्मरण जे आहे ते अखंड स्मरण त्या गवळणीचं आणि भगवान परमात्म्याचं ती गवळण करते. कारण सतत ज्याचं सानिध्य आहे त्या नित्य सानिध्याचा परिणाम त्या व्यक्तीवर निश्चित झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून देखीला डोळा सतत आणि ती पाहते कोणाला, भगवान परमात्म्याला. जरी डोक्यावर दही आहे, डोक्यावर दूध आहे, तरीही नाव मात्र त्या हरीच आहे. आणि म्हणून तोची वदनी उच्चारे, मुखात त्याचं स्तवन आहे. मुखामध्ये त्याचं नित्य स्तवन असताना झालं काय नेमकं, त्याच्या प्रपंचाचा त्याला विसर पडतो, तिच्या संसाराचा तिला विसर पडतो, आपुलियाचा विसर भोळा. गोविंद कळा कौतुके. लक्ष जर भगवान परमात्म्याकडे जर वेधलेला आहे तर संसार तिथं विसरल्या जाईल, नित्य सानिध्याचा परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. आणि मग गोविंद कळा कौतुके, ती गवळण जी आहे, ती गोपी जी आहे, त्या भगवंताचं आणि गोडवे गाते आहे. बर, देवाच्या नित्य सानिध्यात ती राहत असताना जगावर त्याचा काय परिणाम होतो आणि जगाचा तिच्यावर काय परिणाम होतो त्याचंही वर्णन तुकोबाराय करतात. एखादा निष्ठवंत परमार्थिक जेव्हा एकनिष्ठतेनं आणि परमार्थ करत असेल, तुमच्या आमच्या भाषात खाली येऊन जर सांगायचं जर झालं तर देवदेव करत असेल तर लोकांना ते खपणार नाही. लोक त्या व्यक्तीला हसल्याशिवाय राहत नाही, काय येण्यासारखं करतय असं बोलल्याशिवाय राहत नाहीत. तद्वतच तुका म्हणे हासे जन, लोक त्या गोपीला त्या गवळणीला हसतायत, पण त्या हसण्याचा परिणाम त्या गोपीवर कुठल्याही प्रकारे होत नाही. कान तिचे कान तिथपर्यंत जाऊन पोहोचू शकत नाही. असा संक्षिप्त स्वरूप प्रश्नांची उत्तर तेव्हा ब्रह्मांडाचा नायक देऊ लागलात. आणि त्यावेळेला आचार्य आता मला निरोप द्या म्हणे. देवा थांब, माझी मुलगी अजून लग्नाची आहे, तिच्या बरोबर तुला लग्न करावे. नैष्ठिक ब्रह्मचारी, ब्रह्मचार्याचे काही प्रकार सांगितले आहेत. बृहत ब्रह्मचार्य, साविल ब्रह्मचार्य आणि नैष्ठिक असं ब्रह्मचार्य. बृहत ब्रह्मचार्य कशाला म्हणतात? 3 दिवसाकरता जे ब्रह्मचर्य घेतले जाते त्याला बृहत ब्रह्म. साविल नावाचं ब्रह्मचार्य, विद्याभ्यास करण्याकरता जे ब्रह्मचार्य घेतले जाते त्याला साविल नावाचं ब्रह्मचार्य. नैष्ठिक ब्रह्मचार्य आजन्म ज्याचं ब्रह्मचार्य आहे, भीष्माचार्य, हनुमानजी. आणि त्या व्यक्तीच्या मुखातले शब्द आहेत की देवा माझ्या मुलीशी तू लग्न करावं. मग ती मुलगी कोणती आहे? ती मुलगी आहे बुद्धिरूपी मुलगी. आलं का लक्षात? या ठिकाणी साधक भ्रमित होतो. ज्या साधकाला जीवनात तुरी अवस्था प्राप्ती झाली, तुरी अवस्थेची ज्याला प्राप्ती झाली, लाली मेरे लाल की जित देखत उतला, लाली देखन मैं गई मैं भी हो गई, अपने ही रंग में, अपने ही रंग में
रंग दे चुनरिया, रंग दे चुनरिया, देव पहावयासी गेलो ते देवची. अजून सांगू, तू आणि मी नाही तुझा. म्हणू शकेल का रे वेद? कोण रेडा म्हणेल? ज्ञानोबरायाचे शब्द आहेत, प्रमाण मानले गेले ज्ञानोबरायाचे शब्द. म्हणू शकेल निश्चित, जर माझ्यामध्ये जर तो राम आहे, माझ्यामध्ये जे चैतन्य आहे, ज्ञानोबरायांनी सांगावं तेच चैतन्य त्याच रेडामध्ये आहे. म्हणू शकेल निश्चित, तो आणि मी नाही तुझा, देव पहावयासी गेलो. चिंतने चिंतने तद्रूपता. अजून सांगू, तुका म्हणे आळी, तुका म्हणे आळी, खूप सुंदर दृष्टांत तुकोबराया या अभंगामध्ये देत आहेत. कपाशीवर जी अळी असते ना, काळी भिंगटी सर्वांनी पाहिलेली आहे, जी घर कोरते. ही भिंगटी जाते त्या अळीला घेऊन येते, ज्या ठिकाणी आपल्या मुक्कामाची जागा आहे त्या ठिकाणी त्या अळीला ठेवते. नीट लक्ष देऊन ऐका. बाहेर फिरून येते, फेरफटका मारल्यानंतर त्या अळीला टोचकणी मारते, पुन्हा फिरायला जाते, पुन्हा टोचकणी, पुन्हा फिरणं, पुन्हा टोचकणी. नित्य नेमानं टोचकणी मारायला विसरत त्या अळीला एवढी भीती वाटते. किती भीती वाटते? भिंगटी येईल मला टोचकणी मारेल, भिंगटी येईल मला टोचकणी मारेल, भिंगटी येईल मला टोचकणी मारेल. काय होतं महाराज? झाली भिंगोळी सगळी, झाली भिंगोळी सगळी. सगळी सगळी तुका म्हणे आळे, तुका म्हणे तुका म्हणे आळे. म्हणून मग ती भुलली कोण? कोणी एके भुलली नारी. विकिता गोरस घ्या म्हणे हरी. डोक्यावर दही आहे, डोक्यावर दूध आहे, घ्या मुकुंद मुरारी गोविंद. आनंद कंद घ्या छंद, घ्या मुकुंद घ्या मुरारी घ्या गोविंद. घ्या मुकुंद मुरारी गोविंद, घ्या मुकुंद मुरारी गोविंद. घ्या कोणी दामोदर घ्यावे, गोपबाला करुणी गोळा. मांडी काला सावळा, गोपबाला
करुणी गोळा हा मांडी कला सावळा गोपाला करुणी गोळा मांडी कला सावळा ह्या मुकुंद मुरारी गोविंद आनंद कंद छंद हा ह्या मुकुंद ह्या गोविंद ह्या आणि अशा प्रकारे म्हणून कोणी एके भुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी, कारण नित्य सानिध्य त्यांना लाभलं होतं. दुसरं चरण अभंगाचं म्हणू नका आता. देखिला डोळा बैसला मनी, कारण सदैव ज्याचं सानिध्य गोपींना लाभलं होतं त्याचं सदैव चिंतन त्या करत होत्या. सानिध्याचा परिणाम होत होता. जगद्गुरु शंकराचार्य ज्या रस्त्यानं जात होते ना, ज्या रस्त्यानं तो परिसर आपोआप राममय होत होता. एवढा संत सानिध्याचा परिणाम. सानिध्याचा परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. वृक्ष वेली आणि ह्या राममय होत्या. सूक्ष्म असं चिंतन, सूक्ष्म असा आवाज, राम नामाचा ध्वनी जगद्गुरु शंकराचार्यांच्या सानिध्यामुळे लोकांच्या कानावर पडत होता. सानिध्याचा परिणाम नित्य झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून देखिला डोळा बैसला मनी, तूची वदनी उच्चारी. त्याचं सानिध्य असल्यामुळे त्याचंच नाव मुखात. बर, त्याचं चिंतन असं अखंड करत असताना संसाराचा विचार पडतो. आहारे सावनिया कैसी वाजवली मुरली, अरे आहारे सावनिया कैसी वाजवली मुरली, भगवंताच्या सानिध्याचा परिणाम आपुलियाचा विसर भोळा गोविंद कळा कौतुके, सर्वस्वाचा विसर पडतो त्या गोपीला. अखंड जो परमार्थिक आहे, निष्ठावंत जो परमार्थिक आहे, त्याला स्वतःच्या प्रपंचाचा विसर पडतो. कशावरून? महाराज उत्तर देत आहेत. तुझ्या मुरलीची ध्वनी, तुझ्या अकल्पित पडता तारी, विव्हळ झाले अंतःकरणी, काय झालं? मी घर धंदा विसरले, मी घर धंदा विसरले, अरे आहारे सावरिया कैसे वाजवली मुरली, आहारे सावरिया कैसे वाजवली मुरली,
कृष्ण सानिध्यामुळे सदैव चिंतन, संसाराचा विसर पडतो. विसर पडल्यामुळे काय होतं? तुका म्हणे हासे जन, लोक तिला हसायला लागतात. निष्ठावंत परमार्थिक त्याचा कधीही विचार करत नाही. नित्य नेमाने जे परमार्थ करतात ना, नित्य नेमाने जे परमार्थ करतात त्यांना कधीच कोणी काही बोलणार नाही. पण जे नवीन नवीन परमार्थाला लागले, जे नवीन नवीन सुरू झालेत ना आता, ते जर मंडपाकडे जायला निघालेत तर ते ओट्यावर बसणारे मोठे खराब आहे. खाओ, हे कधी दिसत नसतात तिकडे, हे तिकडे चाललेत. ते म्हणतात भाऊ हे का टिकते? निष्ठावंत परमार्थिक लक्षात ठेवा, त्याचा कधीही विचार करत नाही. महाराज तुमच्यासारखं राहा वाटते राजा, तुमच्यासारखं गंध लावावंसं वाटते, कथा ऐकावीशी वाटते. मग काय झालं भाऊ? काही नाही, लोक काय म्हणतील, मोठा विचार आहे नाही का? आणि लोकही ओट्यावर बसणारे एवढे भारी आहेत. ते म्हणतात, त्यांना पक्क माहित आहे सप्ताह आहे म्हणून यांच्या उड्या आहेत. सप्ताह झाल्या की उड्या बसल्या. तुझं तुला, आमचं आम्हाला, हम नाही तुम्हारे, तुम नाही हमारे. आलं का लक्षात? तुका म्हणे हासे जाण, नाही कान तये ठाई. निष्ठावंत परमार्थिकाजवळ चार गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. कोणत्या कोणत्या? लाज, भय, शंका, दुराविला मान. निष्ठावंत परमार्थिक लाज त्याला कधी वाटणार नाही. पग घुंगरू रे, पग घुंगरू रे, घुंघरू बांध मीरा नाची रे. मैं तो अपने नारायण की आप ही हो गई दासी रे. लाज नाही वाटत. त्याला जीवनात कधी शंका नसते. यत्किंचित जरी जीवनात दुःख आलं तरी माणूस कुठेतरी डगमगून जातो. देव जर असताना तर मला असं दुःख माझ्या पदरात पडला नसतं. महाराज आम्ही एवढं देव देव करतो महाराज, पण देव आमच्या पाठीमागे लागला. देव काही कोणाच्या पाठीमागे लागायला एवढा रिकामा नाही दादा. तो त्याचे कामधंदे सोडून देईन, आपल्या मागे लागेल एवढा तो रिकामा आहे का? मग आपल्या जीवनात जर यदा कदाचित दुःख आलं, याला कारण आम्ही आहोत स्वतः. जीव करम बस सुख दुख भागी, जाई अवध देव हित लागी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अगा करमी जे उदावे, ते सुख दुःख फळा यावे. त्याच्या जीवनात कधीच शंका नसते. जीवनात कधीच शंका नसावी. देवपूजा करत असताना वाटते कधी कधी हे का चालू आहे माझं, माझे बाबा करत होते म्हणून. परंपरा आहे म्हणून शंका नाही पाहिजे. आमच्या मनात जर शंका असेल तर तो निष्ठावंत परमार्थिक होऊच शकत नाही. आणि जसा ज्याचा भाव असेल तसा त्याला देव प्राप्त होतो. एक वेळचा प्रसंग आहे. एक फार मोठा तपस्वी संन्यासी महात्मा, ज्यानं पूर्ण जीवन बालकृष्णाची, गोपाल कृष्णाची भक्ती केली. या संन्याशाने सदैव देवाला देव नाही समजलं. काय समजलं? आपला पुत्र समजलं. सदैव सकाळी उठल्याबरोबर लहान लेकराला जशी एखादी माय उठवते ना, तसं उठवावं. देवासाठी ताट वाढावं, देवावर लक्ष ठेवावं. संध्याकाळी देवाला आणि सुंदर असं शयन करवावं. असा अखंड नित्य नियम त्या महात्म्याच्या जीवनात होता.
नित्यनेम. अशा नित्यनेमात त्याचं जीवन व्यतीत होत असताना त्याचा अंतःकाळ जवळ आला. महाराज त्यानं प्राण सोडला. हो, दृष्टांत मोठा चिंतनीय आहे, सुंदर आहे. लक्ष द्या. त्या महात्म्यानं जेव्हा प्राण सोडला ना, अंत्ययात्रा निघाली भली मोठी. नदीच्या पात्रामध्ये ते प्रेत आणलेलं आहे. चंदनाची चिता रचण्यात आली. अख्खा गाव त्या ठिकाणी त्या महात्म्याच्या अंत्ययात्रेला. महात्म्याला अग्नी कोण देणार, सगळ्यांना प्रश्न पडला. नदीच्या पात्रामधून कोरी अशी घागर घेऊन एक बालक त्या ठिकाणी येतो. सगळे स्तब्ध होते, शांत होते. त्या प्रेताला प्रदक्षिणा केली. अग्नी पेटलेला होता. कोणातरी त्या व्यक्तीच्या हातातली ती मूठ अग्नीची घेतली. सगळा विधी व्यवस्थित पूर्ण करून अग्नी दिलाय. ज्या नदीच्या पात्रामधून तो मुलगा आला होता, त्याच नदीच्या पात्रामध्ये तो व्यक्ती निघून गेला. कोणालाही समज नाही तो कोण होता. तो कोण होता? तो होता ब्रह्मांडाचा नायक. जैसा ज्याचा भाव तैसा त्याचा देव. शंका नको. बर, चौथी पायरी आहे भीती. भीतीनं परमार्थ करू नका. मी जर ज्ञानोपरायाची तुकोपरायाची पंढरीची वारी केली नाही, देव काही बिघडवले, माझं बिघडवणार बिलकुल नाही. भीतीनं परमार्थ करू नका, आवडीनं परमार्थ करा. निष्ठावंत परमार्थिक जो आहे तो घाबरून परमार्थ करत नाही. आणि मग चौथं सर्वात महत्वाचं सूत्र आहे सन्मान. तो जीवनात सन्मानाची आणि अपेक्षा करत नाही. विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये. टाळी वाजवून सर्वांनी भजन करायचंय. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. तुम्हाला काय वाटलं कीर्तन झालं काय? 4 वाजेपर्यंत आज नाही सुट्टी, बिलकुल नाही. आणि मंडपाच्या बाहेर कोण जायचा प्रयत्न करायचा नाही. आणि तो जर गेला आणि त्याला काही तिकडे जाऊन बरं वाईट झालं तर मी जबाबदार. बिलकुल जागा सोडायची नाही 4 वाजेपर्यंत. हा, चालेल की नाही? चालेल ना? चालू देऊ ना? चालेल. कुठून? विठ्ठला विठ्ठला. भगवान परमात्म्याचा अवतार गोकुळामध्ये, मथुरेमध्ये अत्यंत सुंदर असं वातावरण. त्या रात्री 12चा समय आहे. रोहिणी नक्षत्र, 2 प्रहर रात, माया घाडी अस्त्र रक्षपाळ. तो आनंद पाहण्यासाठी मथुरेच्या वर विमानांची दाटी झालेली आहे. वसुदेव बाबा भगवान परमात्म्याला पाठीमध्ये घालतायत. कुठं निघालेत? नंदाच्या घराला, मजने गोकुळाला, मजने गोकुळाला.
हातावरण पाठीत घेतलेला आहे वसुदेव बाबांनी. दुथडी भरून वाहणारी ती यमुना मधोमध अशी वाट दिलेली आहे. मण्यांच्या खाली आपोआप वर येऊ लागला कृष्ण सानिध्याचा परिणाम. यज्ञ मंडपामध्ये जी यज्ञ बंद पडली होती या कंसाच्या अत्याचारामुळे ती यज्ञ मंडपामधली यज्ञ आपोआप आज पेट घ्यायला लागली. संत महात्मे भजन करायला लागलेली आहेत. मंदिरातले घंटे आपोआप वाजू लागलेत. पर्वतांमधून मण्यांच्या खाणी अशा वर यायला लागलेल्या आहेत. जिकडे जिकडे आनंदाची वर्षा होते आहे. रात्रीचा समय पाऊस पडतोय. म्हणसी असे रक्ष पाळ ते म्या मोहिले सकळ. हरी नंदाच्या घराला नंदाच्या घराला मजले ही गोकुळाला नेई गोकुळाला. आणि अशा प्रकारे नंद बाबाच्या तिथे वसुदेव बाबांनी भगवंताला आणलंय. भगवंताची लीला अक्षरगिरी समस्यात कज्जलम सिंधु पात्रे सुरतरुवरु शाखा लेखनी पत्र मुरवी लिखित ती गिरित्वा शारदा सर्व काल तदपित अवगुणाना एष बालं नयाति. समुद्राची शाई केली, सरस्वती लिहायला बसली, पृथ्वीचा कागद केला, तरीही त्या देवाचं वर्णन होऊ शकत नाही. अत्यंत सुंदर असं भगवान परमात्म्याचं चरित्र आहे. एक एक लीला भगवान परमात्मा सुंदर करतायत. कुकुळामध्ये निवास करताना देव आमच्या घरी यावा, देव आमच्या अंगणामध्ये यावा, ही प्रत्येक गोपीची प्रत्येक गोपाची अवस्था आणि अपेक्षा आहे. आणि प्रत्येक लीलेमागे एक अध्यात्म भरलेला आहे. गवळणी दररोज आपल्या नित्यनेमाप्रमाणे घरातली जी झाडझूड करतात आणि उरलेला जो केर कचरा आहे त्यावेळेला त्या टाकत असताना त्यांच्या मुखामधून शब्द बाहेर पडतात, कृष्णार्पण. काय म्हणतात? कृष्णार्पण. सळा संमार्जन करावं आणि सुंदर अशा रांगोळ्या घालाव्यात. भगवंतानी यावं, काय करावं? अष्टदळ काढिले अंगणी वरी मुते चक्रपाणी. एक एक देवाची जी लीला आहे अत्यंत सुंदर आहे. अगं ऐकतच नाही यशोदे. असं काय? तू काय कर, एक काम कर. म्हणे काय? तू असं काम कर. म्हणे कसं? तू चतुर्थी करत जा. कुठलंही व्रत, कुठलंही तप, त्याच्या मागचं फल, त्याच्या मागचं जो पार्श्वभूमिका आहे हे समजून केलं पाहिजे बरं का. चतुर्थी केल्यानं काय होते? चतुर्थी कोणी करावी? ज्याला विद्या संपादन करायची आहे त्याने चतुर्थी करायची. ज्या नवरा बायकोचं पटत नाही त्यांनी चतुर्थी करायची. आलं का लक्षात? ज्या आईचा मुलगा खोडकर असेल तिनं चतुर्थी करावी बरं का. मुलगा शांत झाल्याशिवाय श्रद्धेनं करा. करायचं म्हणून करू नका, श्रद्धेनं करा. बऱ्याच ठिकाणी कंप्लेंट आहे, महाराज ऐकतच नाही हो. बाल अवस्था आहे. धिंगाणा तो नाही घालणार तर का आता म्हातारा 70 वर्षाचा घालणार? हा, त्याचं वय आहे ते. मग
असं जर असेल तर तिने चतुर्थी करावी, यशोदा मैयाला सल्ला देणार त्या गवळणी, यशोदे कर चतुर्थी. आणि बघा, आणि त्या चतुर्थीच्या दिवशी सुंदर अशी पूजा मांडते आहे यशोदा मैया. भगवान परमात्मा बाजूला खेळत होते. खेळता खेळता यशोदा मैया पूजेसाठी तिथे कलश मांडायचा होता, पाणी आणायचं होतं, म्हणून कृष्णाला सांगून दिलं, कृष्णा काय मा इथं बाबा मोदक वगैरे आहेत बरं का, हा म्हणून मांजर बिंजर येईन तर लक्ष ठेवજો. म्हणे मा एवढा मोठा बोक्या आहे ना, मी इथं एवढा मोठा बोक्या असताना मांजर येईल कशी व, तू जा. यशोदा मैया जशी पाणी आणायला गेली आहे तसंच गणपती महाराज बाललीला आहे. प्रगट होतात गणपती महाराज. जसे गणपती महाराज प्रगट झाले बालमूर्ती, आता अवाढव्य आकार गणपतीचा शरीराचा, भगवान परमात्मा एकदम बारीक, हात जोडलेत देवानी गणपतीनी भगवंताला. देवानं कमरेवर हात ठेवले, का रे ओ म्हणे गणपत्या ढेरपोट्या, हा म्हणे घर कोणाचं आहे रे, म्हणे देवा तुमचं. म्हणे आई कोणाची आहे, म्हणे तुमची. कोणाच्या आईनं मोदक केले, म्हणे तुमच्या. देव म्हणतात खाऊ का, गणपती होय नाही ना, नाही नाही. अरे म्हणे खाऊ का, म्हणे हो. ते का विचारा लागते. गणपती घेतला खाऊन पहिले, मग घेतले मोदक खाऊन. तिथं पूजाही नाही, काही नाही. यशोदा मैया कलश घेऊन तिथे आली, पाहिलं तर तिथं काहीच नाही. विचारते आहे भगवंताला, कृष्णा काय इथला देव कुठं आहे. देव हसू लागले, मा तुला प्रश्न कोणाला काय विचारावा करते की नाही. मी एक देव आहे, मला विचारत देवासीच पुसे, देवासीच पुसे, देवा काय झालं, देवासीच पुसे, देवा काय झालं. देव हसू लागले, मा हसू आले बोला देवायाचे, हसू आले देवा बोलायाचे. हो हसू आले देवा, हसू आले देवा बोलायाचे. हो देवासीच पुसे, देवा काय झाला. देवासीच पुसे, देव काय झाला. या लीले मागचं अध्यात्म समजून घ्या. देव म्हणतात एका देवाची भक्ती करा. आमची बदलती भक्ती आहे, बदलती भक्ती करू नका. तिरस्कार कोण्या देवतेचा करू नका. नमस्कार सगळ्या देवांना करा, पण श्रद्धा मात्र एका ठिकाणी असू द्या. एक तत्व नाम दृढ धरी मना, और देवता चित्तन धरई. एक गाऊ आम्ही विठोबा केला. एका ठिकाणी पाहिजे, 17 देव बदलू नका बरं का. रिएक्शन होईल बरं का, लक्षात ठेवा. असं या लिलेबागचं अध्यात्म आहे. गवळणी कंटाळल्यात. एक जोडपं होतं त्या गावात. हा गोप म्हणजे तिच्या म्हटल्याप्रमाणे ऐकत होता. एवढासाही शब्दाच्या बाहेर नव्हता हो तिच्या. तिनं जराशे पाय आपटले ना, त्यानं खालीच बसा. हा असा होता तिच्या आज्ञेतला बिलकुल. ती गवळण संध्याकाळी याच्याजवळ विषय काढते. हो म्हणे काय कृष्णाचं आपल्याला आता हे पटून नाही राहिलं. म्हणे काय झालं. म्हणे धरायला गेलं तर सापडत,
बरं सापडला तर रूप बदलल्याशिवाय राहत नाही, घरापर्यंत जात कसाच नाही. म्हणे आता काय करायचं? म्हणे आपण एक काम करू, आता हे गावच सोडून देऊ ना म्हणे, आता गोकुळात राहायचं. हा म्हणे तू म्हणशील तसं बिलकुल शब्दाच्या बाहेर नव्हता. काय म्हणतो मी? शब्दाच्या बाहेर. एक व्यक्ती बाजारात निघाला, बाईनं आवाज दिला, इकडे या. म्हणे काय? कुठे चालले? म्हणे बाजारात. म्हणे मी सांगते तसं ऐकावं लागेल. म्हणे बिलकुल. 25 वर्ष आले तुझ्याशिवाय कधीच शब्दाच्या बाहेर आहे का? नाही. बाजारात कुठली आणि वस्तू दिसो अर्ध्या किमतीत मागायची, कोणती वस्तू? म्हणे असं. म्हणे हो. बाईनं सांगून दिला, एवढा नट फिट करून दिला घरून, कोणाला उघडल तर मला म्हणजे. आणि हा निघाला पिशव्या घेऊन बाजारात आला. आता बाजार लागलेला होता, तिथे जनरल स्टोअर्स तिथे लागलेलं होतं. त्या ठिकाणी छत्र्या अडकवलेल्या होत्या. याला असं वाटलं पावसाळा तोंडावर आहे म्हणून छत्री घ्यावी. दुकानदार त्याची पहिले झटक चालली होती, नेमकंच दुकान उघडलं होतं. विचार, याचं पदार्पण झालं. त्याला एवढा आनंद झाला, बोवणीचं गिराईक आहे, पहिलं परत गेलं नाही पाहिजे याच्या सातत्यानं तो प्रयत्न होता. पण त्याला काय माहिती आहे याचा दर्जा काय आहे. हा, म्हणे काय दुकानदार साहेब? म्हणे बोला. केवढ्याला दिली छत्री? म्हणे भाऊ 100 रुपयाला. तुम्हाला मुदलात सांगितलं सगळं. तुम्ही बोवणीचं गिराईक आहे, झिकझिक करू नका. म्हणे बरं, काय हरकत नाही. याच्या बायकोनं काय सांगितलं होतं? कोणतीही वस्तू दिसो अर्ध्या किमतीत मागायची. यानं मागितली ना. म्हणे 50 रुपयाला देता का सांगा? म्हणे लवकर पुढे होय, लवकर. हा पुढे निघाला. दुकानदाराची सवय पुढे जाऊ देतात, मागे बोलावता. म्हणे इकडे या. काय? एक काम करा ना, 80 रुपये द्या, कोणाला सांगू नका. याचं ठरलेलं होतं. वस्तू म्हणे 40 रुपयाला देता का सांगा? तो म्हणे होय, पुढे लवकर हो. जसा पुढे गेला परत बोलावलं, इकडे. आता आले का, एक काम कर. म्हणे काय? 60 रुपये दे, मुदलातच तुला देतो. दुकानदार तो शेवटी परत जाऊ द्यायचं नव्हतं. याचं ठरलेलं होतच. 30 रुपयाला जमते का सांगा? तो म्हणे चल निघ लवकर इथून. निघाला. इकडे ये. घाटा झाला तर चालते, पण 50 रुपये देन, छत्री घेऊन जा. हा म्हणे 25. दुकानदार कंटाळला हो. दुकानदार म्हणे फुकट घेऊन जा, 2 देता का? म्हणे सांगा. विठ्ठला 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 विठ्ठला. हा गोप जो होता तिच्या शब्दाच्या यत्किंचितही बाहेर नव्हता. तो म्हणायला लागला, तू म्हणशील तसं निघून जाऊ या गावातून. दुसऱ्या दिवशी यांनी पसारा गाड्यामध्ये भरलाय. बैल गाड्यामध्ये पसारा भरल्यानंतर हे निघालेत. आता देवाची सत्ता काय रुपी नगर पुरती मर्यादित आहे का? कुठं नाही. तो हरी व्यापक सर्वत्र समान, वृक्षाची पान हाले जाती सत्ता, गतीर भरता म्या चालविल्या. एवढी मोठी त्याची सत्ता हो. हे निघालेलं जोडपं देवाला कळलं की माझ्या भीतीने मार्गी भेटली राधिका गवळणी, मार्गी भेटली राधिका गवळणी. कृष्ण दान मागे निरिबो संडोनी, निरिबो संडोनी. कृष्ण दान मागे निरिबो संडोनी, निरिबो तवती देखिली
यशोदा जननी वो गोधने गोधने भारावया जातो शारंग पाणी म्हणा गोधने आणि अशा प्रकारे भगवान परमात्मा गायी घेऊन कुठे आलेत? वृंदावनामध्ये आलेत. देवानं गायी चारल्यात. नुसतं गायीत नाही चारल्या, तर गायी चारता चारता आणखी एक उपक्रम देवाने केलेला आहे. देवाने नाना प्रकारचे खेळ त्या ठिकाणी खेळावेत. कोणता खेळ देवाने खेळावा? त्रिकितम त्रिकितम त्रिकुट त्रिकुट ढोम नाना 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 ना दिदिन नाना दिदिन त्यात एक गोरी पण खेळू फुगडी खेळू फुगडी. कृष्ण लहान गोपी लहान 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 खेळू गडी. 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 एक वेळी असा बाई एक वाकुडी ग. एक कढी वाढे बाई एक नाही वाढत से. तिघी जणी त्रिकुटी त्यात बस धाकुटी. तीस बोली कडू लावून खेळू फुगडी. कृष्ण लहान गोपी लहान 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 खेळू गडी. 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 आणि अशा प्रकारे देवानी त्या ठिकाणी खेळ खेळावेत. आणखी कुठला खेळ खेळा? कोणता खेळ खेळला? चेंडू फळीचा खेळ खेळ. देव म्हणतात हा चेंडू मी तुमच्याकडे फेकतोय, तुम्ही तो झेला. तुम्ही जर हा चेंडू झेलला नाही ना तर जीवन निरर्थक जाईल. कोणता चेंडू आहे? बुधरूपी चेंडू आहे. झेला रे झेला वरचे वरी झेला. हातचा गमाविता भुका लागल्या का. झेला रे झेला वरचे वरी झेला. हातचा गमाविता पाठी लागी टोला. पाठी खासी टोला. अनेक खेळ देव खेळतात आहेत. खेळ मांडीला लगोरी खेळ मांडीला लगोरी. तुम्ही टाळी तर वाजवा. देव खेळतात आहे, तुमची टाळी महत्वाची आहे. जय हो. खेळ मांडीला लगोरी. खेळ मांडीला लगोरी.
आज खरंच सांगतो, कीर्तन बंदच करा वाटत नाही, खरंच नाही दादा, खरंच मुळा नाही वाटून राहिला. तुम्ही म्हणाल का जीव घ्यायचा विचार आहे बापा? हा? जरी झाला संन्यासी माध्यान्नासी तोंडवाशी, भुका लागल्या असतील लवकर मोडतो असा आनंद आहे. नेहमी कीर्तनाला पुरुष मंडळी उपस्थित असतेच, टाळकरी म्हणून बर का, पण आज आमच्या माता भगिनी उभ्या आहेत. कुठलंही कार्यक्षेत्र आहे, आज प्रत्येक कार्यामध्ये पुरुषाच्या खांद्या लावून आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये कामगिरी मोलाची आहे. आणि तुमचं काम आहे ना मा, तुमचे आणि खरं योग्यता जी आहे ना वेगळीच आहे. तुम्ही म्हणाल चोपडी लावते, नाही बापा, नाही नाही, खरंच सांगतो, तुम्ही दुर्गा आहात, तुम्ही जगदंबा आहात. तुम्ही कधीही स्वतःला कमजोर, जगदंबा कशाची स्वारी करते, कशावर बघते? शेर की सवारी करती है मेरी माँ. वाघ किती जानवर क्यों, कितनाही खुखार क्यों न हो, कसाही असो, त्याला शांत करण्याचं सामर्थ्य जगदंबेत आहेत. तुम्ही दुर्गा आहात, तुम्ही काली आहात, तुम्ही सामान्य नाही. आज तुम्ही टाळकरी म्हणून उभ्या राहिला, असा आनंद वाटतोय. टाळकरी मंडळींनी बोलायचं नाही, पुरुष मंडळींनी, फक्त महिला मंडळी बोलती ना. सुंदर माझे जाते गे फिरते बहुते गे. तुम्ही यांच्या पार्टीतलं नाही का? सुंदर माझे जाते गे फिरते बहुते गे. उव्या गाऊ कवतुके तू ये रे बा विठ्ठला. उव्या गाऊ कवतुके तू ये रे बा विठ्ठला. प्रपंच दळण भरिले पीठते भरिले. सासू पुढे ठेविले तू ये रे बा विठ्ठला. कसं वाटलं? कसा मधुर आवाज आला. आता आपला आवाज पाहून घ्या. पुंडलीक वरदा श्री ज्ञानदेव. पोळ्या करायला लावा यांना, गोल पोळ्या. आपल्याला करायला लावा भारताचे नकाशे. असं आनंद वाटला आज. आणि अशा खोड्या भगवान परमात्मा करतायत, आणि अशा गायी त्या ठिकाणी चारलेल्या आहेत. गायी चारता 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 पुरं पुढे आलीत. कृष्ण काय झालं? अरे बाबा आता बस कर ना. अरे झालं काय? आता तुझा खेळ मोडून टाक. आता आम्हाला भुका लागल्यात. बर भुका लागल्यात का तुम्हाला? काही हरकत नाही. काय करा मग? या रे गडे हो धरू गाई. 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 जाणता ही नेणता. जाणता ही नेणता. नाम गावो टाळी वावो. नाम गावो टाळी वावो. आपुलिया हिता. आपुलिया हिता. भावले ते घ्यावे आता प्रेमदाता पांडुरंगा. भावले ते घ्यावे आता प्रेमदाता
आणि सगळ्या गायी एकत्र केल्या. गायी एक गाय येत नव्हती. कोणती? तुका म्हणे तू राख मनेरी. सगळ्या आणतो ना देवा. अर्जुनाला सांगा ब देवाने, चंचलम हे मन कृष्ण प्रमाथे बलभद्रडम तस्याहं निग्रहं वन्ने वायोरीव सदुष्कुरम. पाहे पा काय पा? पंढरपूर पाहिलं? दिसलं? मंदिर दिसलं का? चंद्रभागा? कोण गेलं? कोण गेलं? मनाने हजर झालो आपण तिथे. महिला मंडळी, चहाचे साखरचे डबे किचन रूम मधले दिसले? गेले? पाहे पा मन हे कैसे केवळे पाहू जातान सापडे राटावया थोकडे त्रैलोक्य यया. या मनाला हिंडायला त्रिभुवन थोडं पडते हो. असं जबरदस्त असणार मन या मनाला आकलन करण्याची क्षमता भगवंतामध्ये, भगवान कृष्णामध्ये आहे. आणि म्हणून देवानी ती मनेरी सुद्धा आणली. आणि मग त्या ठिकाणी सर्व पोरं सगळे गोपाळ गोलाकार बसलेत. कसे बसलेत? भागवतकार वर्णन करतात. दीभ्रद वेणू जठर पठयो शृंगवेत्रेच कक्षे वामे पाणौ मसृण कवलम तलफलान्यंगुलीषु तिष्ठन् मध्ये स्वपरि सहृदो हासयन्नर्मभिस्वये स्वर्गे लोके निशति बुभुजे यज्ञ भोगबालके लिहा. आणि अशा प्रकारे भगवान परमात्माने सगळ्या गोपाळांना गोलाकार बसवला. सगळ्यांच्या शिदोऱ्या सोडायला लावल्या. सगळ्यांनी शिदोऱ्या सोडल्या. पेंध्या रडत होतात. देवाने अश्रू पुसलेत. काय झालं दादा? का रडतो? तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी. देवा, माझ्या घरी कोणी नाही ना. जगी जास कोणी नाही त्यास देव आहे. पेंड्या, मी आहे ना. कोणती शिजोरी आहे नेमकी? पाप पुण्य नाम शिदोरी. आणि अशा प्रकारे त्या सर्व पदार्थाचं एकत्रीकरण त्या ठिकाणी होतं. आणि असा सुंदर असा काला त्या ठिकाणी देवानी केला. तोच काला आज या श्रीमद भागवताच्या निमित्ताने या ठिकाणी झाला. झालेली सेवा जी आहे भगवान कृष्णाच्या चरणी, ज्ञानोबारायाच्या चरणी, तुकोबारायाच्या चरणी समर्पित करतो. ज्या संतांनी समाजावर अत्यंत उपकार करून ठेवलेले आहेत, केले उपकार सांगू मी काय, बाप न करी ऐसी माय, धर्मे त्यांच्या देखिले पाय, दिले अक्षय अभय वरदान दात. कोणते संत? ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, महाराज ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर
महाराज ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली तुकाराम. सर्वांनी एक 2 मिनिटं हात वर करायचे सर्वच मंडळी. गण गण गणात बोते गण गण गणात बोत. हात खाली येऊ देऊ नका. गण गण गणात बोते गण गण गणात बोते. जय हो. गण गण गणात गण गण गणात गण गण गणात बोते. जय हो. हा गण गण गणात गण गण गणात गण गण गणात बोते. गण गण गणात गण गण गणात गण गण गणात बोते गण गण गणात बोते. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. कोण सांगितले खाली करायचे बरोबर तेवढं सांगाच नाही लागत. आता हे झालं की याच्या पुढचंही नाही सांगा लागत. असो कंठीत शिंके शिंकेला शिंकेला वेयले दुरी.
तुकमान्य भूमंडली तुकमान्य भूमंडली तुकामाने भूमंडली तुकामाने भूमंडली काल्याचा तुकमान्य भूमंडली तुकमान्य भूमंडली तुकामाने भूमंडली तुकामाने भूमंडली आम्ही गरीबी गिरगाठी अनबरी गिरगाठी कालवाडो ये कालवाडो ये वैष्णवनिका संभव वैष्णवनिका
मेरा तुम्हारा वो सुर बने हमारा। सुर की नदियां हर दिशा से बह के सागर में मिले। बादलों का रूप लेकर बरसे हल्के हल्के ये मिले सुर मेरा तुम्हारा। तान तरस वही तान तरस एक वट बनिए तान तरस एक वट बनिए तान सरस। मिले सूरजो तारो मारो बने आपनो सुर निराळो। ओ मार शूर सृष्टि करू सृष्टी हरू कोई गोथा। माझ्या तुमच्या जुळती धारा मधुर सुरांच्या बरसती धारा। सुर की नदियां हर दिशा से बह के सागर में मिले। बादल का रूप लेकर बरसे हल्के हल्के वैष्णवनिका। हो वैष्णव वनिका संभ्रमा। वैष्णवनिका संभ्रमा। वैष्णवनिका संभ्रम। या ठिकाणी आता एक 5 मिनिटाचा सत्काराचा कार्यक्रम होणार आहे। तरी खाली बसलेल्या सर्व भाविक भक्तांनी उठण्याचा प्रयत्न करू नये। कोणीच उठू नका 5 मिनिटं।
हा या समोर रुपीनगर भागवत कथा सप्ताह समिती आणि तळवडे ग्रामस्थ आणि रुपीनगर वासियांच्या वतीनं मला वाटतंय बरोबर 5 वर्षानंतर आदरणीय हरिभक्तपरायण थोर भागवताचार्य आणि ज्या जिल्ह्याला अध्यात्माची फार मोठी देणगी अशा विदर्भ मराठवाड्यातील बुलढाणा जिल्ह्यातील भागवताचार्य शेगावचे रहिवासी गणेश महाराज लोखंडे यांच्या अतिशय गोड अशा वाणीनं आपण सर्वजण गेले 8 दिवस भागवत कथेचे श्रवण करत आहात। जगामध्ये एकच शक्ती अशी आहे, ती शक्ती न बोलविता सर्व मंडळींना एकत्रित आणते, अशी ही आध्यात्मिक शक्ती। आणि त्या शक्तीमध्ये आपण सर्वजण या ठिकाणी ह्या रुपीनगरमध्ये या भगवत कथेचा आस्वाद घेत आहात। आज त्याचा हा सांगता समारंभ आमचे परमपूज्य गुरुवर्य रामायणाचार्य पाचपूर महाराज सांगतात त्यांच्या कीर्तनामध्ये, रामायणामध्ये, कीर्तन असो, भागवत कथा सप्ताह असो किंवा अन्य कुठे असो, तिथं बिना आमंत्रणाचं गेलं तरी चालेल, परंतु आमंत्रण देऊ नये, ज्या ठिकाणी जाऊ नये त्याचं मी माझ्या मुखातून नाव उच्चारित नाही। अशा या भगवत कथेला ह्या रुपीनगरवासियांनी आजच्या सर्व 8 दिवसाच्या कार्यक्रमाला अशी भरभरून साथ दिलेली आहे। आणि हा कार्यक्रम यशस्वी करत असताना ज्या ज्या मंडळीचं योगदान ह्या कार्यक्रम करत असताना लाभलंय, त्या सर्व मंडळींचा उचित असा सत्कार करणं हे आयोजकांचं कर्तव्य असतं। महाराज, आपण आपल्या काल्याच्या निरूपणामध्ये सांगितलं की महिलांची जी शक्ती आहे ती आगाध आहे, जगदंबा माता आहेत, रेणुका माता आहेत। हा प्रयोग 6 महिन्यापूर्वी मी आमच्या कृष्णानगरमध्ये करून पाहिला आहे। आणि त्यांच्यावर कृष्णाष्टमीला गोकुळाष्टमीचा एक सप्ताह हा पूर्ण फक्त महिलांचाच असेल, आणि महिलाच कीर्तनकार असतील आणि महिलाच वादक असतील। आणि दुसरी प्रचिती ह्या रुपीनगरमध्ये आज आम्हा मंडळींना आलेली आहे। असो, या ठिकाणी मी ह्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात करतो। हरिभक्तपरायण आणि या भागवत कथेचे निरूपण करणारे थोर भागवताचार्य गणेश महाराज लोखंडे यांचा सत्कार या कार्यक्रमाचं आयोजन करत असताना ज्यांनी अतिशय बहुमूल्य योगदान या ठिकाणी दिलेलं आहे, या भागातील कामगार नेते ज्यांनी या कार्यक्रमासाठी 1,11,111 रुपयाची देणगी देऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आर्थिक मदत दिलेली आहे। तर मी प्रकाश भावना विनंती करतो की आदरणीय गणेश महाराज लोखंडे यांचा आपण उचित असा सत्कार करावा।
जवळजवळ 2-2.5 तास आपण उभे आहात. मलाच आपल्या परवानगीने टाळकऱ्यांना जर समजा खाली बसवायची परवानगी तर 5 मिनिटं बसू दे त्यांना. तर मी प्रकाश भाऊंना विनंती करतो की आपण महाराजांचा उचित असा सत्कार करावा. पण द्या ना आणि ते पोषक पण पोषक बुक काय आहे. तदनंतर प्रफुल्ल श्रीराव व सहकारी, प्रफुल्ल श्रीराव व सहकारी यांनी आपण आपला आहे ना सन्मान स्वीकारण्यासाठी ताबडतोब समोर यायचे. प्रफुल्ल श्रीराव परदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. प्रफुल्ल श्रीराव यांचा सत्कार आदरणीय नाही खुर्ची आणलेली नाही. त्याचप्रमाणे शांताराम भालेकर यांना मी विनंती करतो की पुढील सत्कार देण्यासाठी आपण ताबडतोब यायचं. आरोग्य खात्याचे माने साहेब यांनाही श्रीफळ आणि पुष्प नाही. चला या ठिकाणी ज्यांनी या कार्यासाठी बहुमूल्य देणगी दिली प्रकाश भाऊ चव्हाण यांचा सत्कार शांतारामजी भालेकर करतील. तर प्रकाश भाऊंनी त्या सत्काराचा स्वीकार करावा असं मी त्यांना विनंती करतो. आणि अवर्धे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. त्याचप्रमाणे शांतारामजी भालेकरांचा सत्कार प्रकाश भाऊंनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. आज यानंतर मी सर्वांची त्वरित नावं घेतो. त्यांनी ताबडतोब पटपट पटपट स्टेजवर यायचं. आपल्या 5 मिनिटांमध्ये ना हा सत्कार उरकायचा आहे. श्री आप्पा सोनवणे आणि या सर्वांचा सत्कार आदरणीय वाडोकर साहेब यांना करतील. वाडोकर साहेब सर्वांचा सत्कार करतील ताबडतोब. आप्पा सोनवणे, बाप्पा जाधव, सुखदेव नरळे, रघुनंदन गुले, काशीबाई गुले, शांताराम भालेकर, पंकज भालेकर, धनंजय भालेकर, दीपक बिंगणे, सुरेश कदम, नामदेव गोंगे पाटील, जगदीश वाडोकर, अशोक पवार, प्रभाकर तामाणे, वाचेबा शिंदे, प्रकाश गिरी, केशव मैसने, विठ्ठल अण्णा मेत्रे, दत्ता सानप, भगवान वैराट, नाना वैराट, बाप्पू गौड, डॉक्टर आवाळे, पीसीएमसीचे माने साहेब, पीसीएमसीचे पाटील साहेब, साळुंके विलास, सतीश सावंत, उत्तम पाटील, आनंदा गाडगे, संजय शिंदे आणि ज्यांचा या ठिकाणी आज 50वा वाढदिवस साजरा होतोय असे अरुण कलोरे यांचा आज 50वा वाढदिवस साजरा होतोय. तर त्यांना श्रीफळ महाराज देतील. त्यांचं योगदान या ठिकाणी फार मोठं आहे. केक नंतर पहिला श्रीफळ घ्या. केक नंतर पहिला श्रीफळ घ्या. अरुण कदम, दत्ता खिलारे, बाबासाहेब पन्हाळे, अरुण थोपटे, बाबासाहेब पन्हाळकर, अरुण थोपटे, विनायक शिरतोडे, शिरीष उत्तेकर, भीमा नरके, कृष्णा सोनगिरे, बाळाराम उत्तेकर, मनोज देशपांडे, केशव भराटे, हरिचंद्र कदम, नामदेव महाराज आदगे, प्रकाश मुंगुरवाडे, मधुकर सोनवणे, ज्ञानदेव गुले, सुरेश जाधव, गल्लू बोळे, चंदू जावरकर, शिवाजी शिंदे आचारी, राजीव शिंदे आचारी विनामूल्य सेवा यांची, नागनाथ मणी मिस्त्री, रवी बोयटे, आत्माराम डोके,
पिंगारे साहेब, पांडुरंग कदम, अशोक गावडे, कृष्णा सोनगिरे, मेजर पवार आणि खेडकर गुरुजी आपण त्वरित सत्कारासाठी या ठिकाणी यायचे. ह्यांची बाकीची जी नावं आहेत त्यांची नावं नाही घेतली, ती बाकी त्यांची जी गाधक वाईक पिशवे घ्या सगळे पुढे. हे बा आदरणीय हरिभक्तपरायण भागवताचार्य गणेश महाराज लोखंडेंना ही जी साथ करणारी जी मंडळी आहेत यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. तर त्यांनी आपण ताबडतोब या सत्कारासाठी हा सत्कार उरकल्यानंतर ताबडतोब यायचे. एक दिनेश मित्तल यांनी आपला सत्कार स्वीकारण्यासाठी स्टेजवर यायचे. कोकाटे सर, दिलीप झेंडे, आनंदा गाडगे, चला. किसन भाऊ बालेकर पण चला आपला श्रीफळ घेण्यासाठी. उत्तम बालेकर आपण श्रीफळ घेण्यासाठी स्टेजवर चलायचे. ओ डोके महाराज ते सगळे पिशवे इकडे घ्या. एक 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 पिशवी माझ्याकडे द्या. आलेत ना. ए बा थांबा, हातात राहू द्या. एक एक द्या माझ्याकडे. प्रभाकर तामाने आपण चला ताबडतोब घेतलं. गणेश पाटोळे, ही 500 सत्कार होते. गणेश पाटोळे, रमेश पाटोळे, एक मिनिटात हे सत्कार घेऊ. हे बा महाराजांना साथ करणारे मंडळी आदरणीय दयानंद पानझडे, दयाराम महाराज चला. दयाराम महाराज चला. हे घ्या महाराज. या संपूर्ण कीर्तनामध्ये ज्यांनी उत्कृष्टपणे साथ केली ते दयानंद महाराज पानझडे यांना या ठिकाणी सत्कार समितीच्या वतीनं सन्मानित करण्यात येत आहे. तसेच काळे महाराज यांना या समितीच्या वतीनं सन्मानित करण्यात आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. रवी मानकर महाराज, उत्कृष्ट तबल्याची साथ ज्यांनी या ठिकाणी 7 दिवस केली ते रवी मानकर महाराज यांना या ठिकाणी समितीच्या वतीनं सन्मानित करण्यात आहे, त्याचा स्वीकार त्यांनी करायचा आहे. सुरेश जगताप महाराज ज्यांनी महाराजांना पाठीमागून साथ केली 7 दिवस, म्हणजे गायनाची उत्कृष्टपणे साथ दिली ते सुरेश जगताप यांचा या ठिकाणी समितीच्या वतीनं सन्मान करण्यात येत आहे. मुरलीधर महाराज ज्यांनी संपूर्ण 7 दिवस या कीर्तनामध्ये हार्मोनियम वाजवून आणि उत्तम गायनाने साथ केली ते मुरलीधर महाराज यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. गजानन महाराज मृदुंगाच्या तालावरती ज्यांनी आपल्याला ठेका धरायला लावला असे गजानन महाराज यांचा या ठिकाणी सन्मान होतोय, त्याचा स्वीकार त्यांनी करायचा आहे. सुरेश कदम यांचा या ठिकाणी सन्मान होतोय, त्यांनी या ठिकाणी त्यांचा सन्मान स्वीकारायचा आहे. आळंदीहून खास आपल्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज आलेले आहेत आळंदीचे,
तर त्या ज्ञानेश्वर महाराजांचा या ठिकाणी सन्मान होतोय, त्याचाही त्यांनी स्वीकार करायचा आहे. ज्ञानेश्वर झावरकर महाराज यांचा या ठिकाणी सन्मान होतोय, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. पुढे महाराज पुढे वा. आपण सर्वजण मोठे भाग्यवान आहोत. आपण सर्वजण मोठे भाग्यवान आहोत ते यासाठी की एका बाजूला आपल्याकडे तुकाराम महाराज आहेत, जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, आणि दुसऱ्या बाजूला शिरोमणी संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली याच्या पवित्र अशा सानिध्यामध्ये आमचं तळवडे गाव, आणि या तळवडे गावचे आम्ही रहिवासी या ठिकाणी हा सत्संग या ठिकाणी होतोय. अशा या पावन भूमीमध्ये आम्ही वास करतो आणि त्यामध्ये जे हरीचं कीर्तन करतो. या आमच्या चिखली परिसरामध्ये पत्रकारितेचे काम करणारे पत्रकार व सामाजिक क्षेत्रामध्ये वाडोकर साहेबांसह आम्हा सर्वांना अतिशय महत्त्वाची मदत करणारे बक्षी साहेब